जे अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये झालेले आहे त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो आणि त्याची उपकार स्तुती करतो। आज सायंकाळच्या वेळेस आपण जी सिरीज घेत आहोत त्याचा 8वा भाग आहे हा ख्रिस्ती विश्वासाचे मूलभूत तत्वे। ही सिरीज आपण जी सुरू केलेली आहे त्याच्यातील 8वा भाग आहे आणि जर तुमच्या जवळ हे पाठ असेल तर तुम्ही बघू शकता। सर्व समर्थ देव जो पिता आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिच्यापासून जन्मला, ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला, ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि हा मुद्दा जो आहे आपण मागच्या वेळेस हाताळला होता, असेन्शन ऑफ क्राइस्ट। स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे। आणि इथपर्यंत आपण 7 विषय किंवा 7 मुद्दे हाताळलेले आहेत आणि आज जो आहे 8वा मुद्दा आहे किंवा 8वं सत्य आपण पवित्र शास्त्रामधून शिकणार आहोत आणि ते सत्य आहे तेथून जीवितांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरतो किंवा मी विश्वास धरतो। आणि आजचा आपला विषय आहे तेथून जीवितांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो। ज्या प्रकारे आपण मागे पण यावर चर्चा केलेली आहे की एक ख्रिस्ती या नात्याने हे जे सत्य आहे त्या सत्यांवर विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे। याच्यातील एकही सत्य आपण त्या सत्याकडे कानाडोळा करू शकत नाही किंवा त्या सत्याचा विरोध करू शकत नाही, त्या सत्याला आपण त्यागू शकत नाही किंवा त्या सत्याला नापसंती आपण दाखवू शकत नाही, कारण की परमेश्वराने संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हे मूलभूत तत्व दिलेले आहेत आणि हे मूलभूत तत्व आमच्या तारणाकरिता आणि ख्रिस्ती ह्या नात्याने टिकून राहण्यासाठी हे मूलभूत तत्व जे आहेत यावर आमचा विश्वास असणं गरजेचं आहे एक ख्रिस्ती ह्या नात्याने। आणि आज आपण विशेष करून त्याच्या आगमनाबद्दल आणि त्याच्या न्यायाबद्दल आपण शिकणार आहे। तेथून जीवितांचा जे जो अंगीकार आपण प्रेषितांचा मत अंगीकार आपण वाचलेला आहे तिथे असं लिहिलेलं आहे की स्वर्गात चढला, सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे त्याला सर्व प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहे आणि तेथून म्हणजे स्वर्गातून त्याच्या उजवीकडे जिथे तो बसलेला आहे तेथून जीवितांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो। अल्बर्ट मोहलर जे सदर्न बॅप्टिस्ट सेमिनरीचे प्रेसिडेंट आहेत ते म्हणतात की मानवांना गोष्टी फार आवडतात आणि आपल्या समाजामध्ये ज्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत की एकेकाळी एक राजकुमार राहत होता आणि त्यानंतर ते सर्व सुखाने राहिले आणि सर्व आनंदाने नांदले। आपल्या समाजामध्ये जे आहे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आणि आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी आवडतात आहे। long time ago there lived a prince and then after that they lived a happy life। अशा प्रकारचे नॅरेटिव्ह किंवा अशा प्रकारच्या कथा ज्या आहेत आपल्या समाजात आहे आणि अशा प्रकारच्या कथा मानवाला आवडतात। पण प्रियांनो, बायबलची कथा कशा रीतीची आहे, कशा रीतीची सेटिंग किंवा मांडणी आपल्याला बायबल मध्ये पाहावयास मिळते किंवा रचना पाहावयास मिळते। तर पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की जो सर्व समर्थ सेनाधीश आणि जो सार्वभौम देव आहे तो त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या संकल्पाने जगाची निर्मिती करतो, त्याच्या पुत्राच्या गौरवास्तव। आणि त्यानंतर आपण पाहतो की पाप या जगामध्ये आले, मृत्यू आला, सर्व प्रकारचा गोंधळ
जगामध्ये आलेला आहे, अराजकता या जगामध्ये आलेली आहे, त्यालाच आपण पतन म्हणतो, द फॉल ऑफ मॅन. आणि मग तिसरी बाब आपण शिकतो की ख्रिस्त आला आणि पाप्यांकरिता, त्याच्या मेंढरांकरिता, त्याच्या लोकांसाठी त्यांनी वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मरणामधून तो उठला, तो पित्याच्या त्याचं स्वर्गारोहण झालं आणि तो पित्याच्या उजवीकडे आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की पुन्हा तो येणार आहे आणि जगाचा न्याय निवाडा करणार आहे. त्याच्या लोकांना तो घेऊन जाण्यासाठी, त्याच्या लोकांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो पुन्हा एकदा येणार आहे. आणि जे कुकर्मी आणि जे दुष्ट आहेत, जे देवाविरुद्ध पाप करतात आणि देवाविरुद्ध अहंकाराने वागतात, पुत्राचं चुंबन घेत नाही, पुत्राला शरण जात नाही, अशा लोकांचा तो चकनाचूर करणार आहे. हे स्तोत्र 2 शिकवतं. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस येईल, तो दुष्ट, कुकर्मी, भक्त, जे देवाला जुमानत नाहीत, पापामध्ये जगतात, अशुद्धतेमध्ये जगतात आणि ज्यांनी ख्रिस्ताला शरण गेले नाही, ज्या प्रकारे कुंभार मडक्यात, ज्या प्रकारे कुंभार स्तोत्र 2 सांगतं की आहे ना, त्या मडक्याचं किंवा मडक्याचा ज्या प्रकारे चुरा केला जातो, त्याच प्रकारे हा अभिषिक्त राजा जो आहे तो पुन्हा येणार आहे आणि कुकर्मी आणि दुष्ट जे आहेत त्यांचा जो आहे चकनाचूर तो करेल, असं स्तोत्र 2 आपल्याला शिकवितो. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्याचे जे निवडलेले आहेत, तारलेले आहेत, त्यांच्या संबंधी शिक्षण दिलेलं आहे. आणि पवित्र शास्त्र आपल्याला हे सुद्धा शिकवितं की जे लोक ख्रिस्ताच्या बाहेर आहेत, त्यांच्यासोबत ख्रिस्त कशा रीतीने व्यवहार करणार आहे, या दोन्ही गोष्टी बायबलमध्ये अत्यंत स्पष्ट रीतीने आहे. की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, त्यावेळेस त्याचे जे विश्वासणारे आहेत, त्याला शरण केलेले लोक, त्याचे निवडलेले लोक, त्यांच्या संबंधी परमेश्वराचा असलेला संकल्प आणि परमेश्वर व प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत कशा रीतीने वागेल हे बायबल स्पष्ट रीतीने शिकवतं. आणि त्याच प्रकारे जे दुर्जन आहेत, जे दुष्ट आहेत, जे पापी आहेत, त्या लोकांसोबत देव त्यावेळेस कसा वर्तील हे सुद्धा बायबल स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवते. Jesus taught us to set our minds on the blessed hope and the coming judgment. आणि पवित्र शास्त्र आणि प्रभू येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांना हे शिकवतं की आम्हाला आमची मने जी आहे त्या धन्य आशेवर लावायची आहेत आणि येणाऱ्या न्यायाकडे आपल्याला बघायचं आहे. येणारा जो न्याय आहे त्याची इच्छा बाळगायची आहे. धन्य आशा जी आहे त्याच्याकडे आपले नेत्र लावायचे आहे. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकविते. 1 पेत्र अध्याय 1 आणि वचन 13 मध्ये सांगितलेलं आहे. योहान अध्याय 5 आणि 22 मध्ये अशा रीतीने सांगितलेलं आहे की पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिलेले आहे. आणि योहान 5 स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवितो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो द लायन ऑफ जुडा म्हणजे यहूदाचा सिंह, दुसऱ्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे तर तो यहूदाचा सिंह असा येणार आहे आणि तो न्याय करणार आहे. हे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवितं. त्याच्या पहिल्या आगमनामध्ये he came as the lamb of God, but in his second coming he is coming as the lion of the Judah. पहिल्या आगमनामध्ये त्याच्या तो देवाचा कोकळा म्हणून अर्पण होऊन तो ह्या जगामध्ये आला. आणि त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये तो यहूदाचा सिंह बनून तो दुष्ट राजे आणि सर्व जे कुकर्मी आहेत, राष्ट्र आहेत, जे देवाविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध उठलेले आहेत, त्यांचा तो त्या कुंभाराच्या
मडक्यांप्रमाणे चकनाचूर करेल, हे बायबल आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने शिकवितो. हा टॉपिक किंवा हा विषय इतका आवडणारा विषय नाहीये प्रियांनो, आणि यावर मला असं वाटतं की फार कमी उपदेश दिले जातात. आपल्याला बरेचसे उपदेश जे आहेत ते आवडतात आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट नाही आहे. फॉर एक्झाम्पल आशीर्वाद, कुटुंब, विवाह, त्याच्यानंतर तारण, मुक्ती, मरियेची गर्भधारणा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, या सर्व गोष्टी खूप सुंदर आहेत प्रियांनो. पण बायबल न्यायाबद्दल सुद्धा शिकवितो. न्यायनिवाडा किंवा न्याय हा विषय बऱ्याच लोकांना आवडत नाही. प्रभू येशू ख्रिस्त कमानीमध्ये जन्मला ही स्टोरी सर्वांना आवडते, पण तोच आता दुसऱ्या वेळेस येईल त्यावेळेस तो न्यायनिवाडा करणार आहे, आणि ही कहाणी किंवा ही गोष्ट, हे सत्य बऱ्याच लोकांना आवडत नाही. केवळ कुकर्म्यांनाच आवडत नाही, तर इव्हन मंडळीत असलेल्या लोकांना सुद्धा न्यायनिवाडा, क्रोध, ह्या गोष्टी आवडत नाही. पण त्याच्याशिवाय बायबल अपुरा आहे प्रियांनो, बायबल अपुरा आहे. आणि परमेश्वर जो आहे तो आपल्याला स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी योहान 5:22 मध्ये तो शिकवतो की सर्व न्याय करण्याचे सर्व काम देवाने त्याच्या पुत्राकडे सोपविलेले आहे. पहिले पेत्र अध्याय 1 आणि वचन 13 शिकवतं की म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हाला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? पेत्र काय म्हणत आहे पहा, सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हाला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आपल्याला काय प्राप्त होणार आहे प्रियांनो? या वचनानुसार पहिले पेत्र 1:13, येस, प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस आपल्याला कृपा, प्रगट होण्याच्या वेळी तुम्हाला प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस विश्वासणाऱ्यांना कोणती कृपा मिळेल? ज्या प्रकारे येशू ख्रिस्त जे दुष्ट, दुर्जन आणि पापी राष्ट्र, पापी राजे, त्यांचा न्याय ज्या प्रकारे प्रभू करेल, आपला न्याय त्या रीतीने होणार नाही. कारण की आपण आजच्या ह्या स्थितीमध्ये येशू ख्रिस्ताला शरण केल्यामुळे देवाने आपल्यावर कृपा केली, दया केली. त्यामुळे त्यांनी परमेश्वराने त्याच्या कृपेने आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नीतिमान ठरवलेला आहे, दत्तक घेतलेला आहे. आपल्या सर्व अधर्मांची क्षमा त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून न्यायाच्या दिवशी ज्यावेळेस दुर्जन, दुष्ट आणि सर्व कुकर्मी देवासमोर उभे राहतील, तर आपला न्याय त्यांच्याप्रमाणे होणार नाही, तर आपला न्याय जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने आपला न्याय वधस्तंभावर स्वतःवर घेतला, शाप स्वतःवर घेतला, आपला न्याय स्वतःवर घेतला. आणि जो दंड आपल्याला व्हायचा होता, आपल्यावर यायचा होता, तो दंड प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. हे आपण या ठिकाणी आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस कोणती कृपा होणार आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की परमेश्वर जो आहे तो आपल्याला आता येशू ख्रिस्तामध्ये पाहतो. आणि म्हणून न्यायाच्या दिवशी सुद्धा तो आपल्याला ख्रिस्तामध्येच बघेल, ख्रिस्तामध्येच पाहेल. आणि तो अन्यायी देव नाही की त्यांनी आमच्या अपराधांची क्षमा येशू ख्रिस्ताकडून
वधस्तंभावर सुद्धा घेतली आणि न्यायाच्या दिवशी पुन्हा आपल्यावर दंड पाठवेल असा अन्याय देव नाही. आणि अशा रीतीची कृपा जी आहे आपल्यावर प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस सुद्धा होईल, आजही झालेली आहे आणि ही कृपा आपल्या जीवनभर असणार आहे हे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं. आणि म्हणून प्रियांनो, जी कृपा आपल्याला त्याच्या आगमनाच्या वेळेस प्राप्त होणार आहे त्याच्यावर आपण आशा ठेवावी. इब्री अध्याय 9 वचन 27 आणि 28 सुद्धा आपल्याला शिकवतं की ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. न्याय हा नेमून ठेवलेला आहे. बायबल ह्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने शिकवतं. जरी माणसांना न्याय हा शब्द किंवा न्यायाधीश हा शब्द आवडत नाही तरी सुद्धा इथे सांगितलेलं आहे की त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापा संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. हे वचन आपल्याला पुन्हा एकदा स्पष्ट करतं की विश्वासणाऱ्या संबंधी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस विश्वासणाऱ्या संबंधी प्रभूची इच्छा काय आहे. हे वचन 27 सांगतं की न्याय होणे नेमून ठेवले आहे. पण या ठिकाणी विश्वासणाऱ्यांबद्दल वचन 28 शिकवितं की ज्या वेळेस जे त्याची वाट पाहतात म्हणजे मंडळी, तारलेले लोक, निवडलेले लोक जे त्याची वाट पाहतात त्यांना पापा संबंधाने नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा येईल. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि त्याच्या लोकांना तो उठवेल, त्यांना गौरव देईल, त्या ठिकाणी आमचं तारण जे आहे आमच्या तारणाला पूर्णत्व प्राप्त होईल. त्या गौरवीकरणाद्वारे इथे आपल्याला शिकावयास मिळेल. आणि दुसरे तिमोथेय अध्याय 4 आणि वचन 8 हे शिकवतं आता जे राहिले ते हेच की. पॉल तिमोथेला लिहित आहे पत्र आणि तो म्हणतो की आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू नीतिमान न्यायाधीश आहे. तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो काय म्हणतो पुढे, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. या ठिकाणी आपण पाहतो की पॉल जो आहे तो तुरुंगामध्ये आहे आणि लवकरच त्याचा शिरछेद होणार होता. नीरो राजाच्या काळामध्ये त्याचा शिरछेद होणार होता हे त्याला ठाऊक होतं. आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला. प्रभूचा नीतिमान न्यायाधीश या ठिकाणी तो म्हणत आहे की तो नीतिमान न्यायाधीश आहे आणि तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. त्यावेळेस ख्रिस्ताचं आगमन होईल त्यावेळेस हा मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट मला देईल. आणि तो म्हणतो केवळ मलाच नाही पण त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय आहे अशा सर्व निवडलेल्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या मेंढरांना, त्याच्या लोकांना सुद्धा तो नीतिमत्वाचा मुकुट देईल. बाय द वे बायबल मध्ये बऱ्याच प्रकारच्या मुकुटाबद्दल बोललेलं आहे. जीवनाचा मुकुट, त्याच्यानंतर नीतिमत्वाचा मुकुट, आणखी याकोबामध्ये आपल्याला अजून 1-2 मुकुट जे आहे बायबल मध्ये आढळतात आहे ना. तर बऱ्याचदा आपण या मुकुटाबद्दल ज्यावेळेस आपण शिकतो, जे सेवक वर्ग आहेत, पाळक आहेत, शिकवतात मुकुटाबद्दल काही लोकांचा अशा रीतीचा विश्वास आहे की स्वर्गामध्ये आपल्याला हे सर्व मुकुट भेटणार आहे. पण अलंकारिक रीतीने पॉल या ठिकाणी बोलतो. बऱ्याचदा लिटरली म्हणजे शब्दशः लोक हे शब्द घेतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला 4 मुकुट भेटणार आहेत, आपल्याला 5 मुकुट भेटणार आहेत. आणि बाळक पण अशी शिकवतात, 1 मुकुट सोमवारचा, 1 मुकुट मंगळवारचा, 1 संडे के लिए. आणि काही लोक शिकवतात पौलाला तर आता 5 मुकुट भेटले असणार आणि 5 मुकुट तो मग असे घेऊन चालत असेल.
सप्ताह. तर बायबल आपल्याला इथे शिकवतं की नीतिमत्वाचा मुकुट म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस जे आहे आमचं गौरवीकरण जे आहे किंवा आमचं जे सायंटिफिकेशन आहे, आमचं जे पवित्रीकरण आहे ते पूर्ण होईल. आता त्याने आपल्याला नीतिमान घोषित केलेला आहे, पण ज्यावेळेस आपण उठू त्यावेळेस पापाच्या सानिध्यापासून आपण वाचल्या जाऊ. आज आपण पापाच्या दंडापासून वाचल्या गेलो, पापाच्या सामर्थ्यापासून वाचल्या गेलो, पण आजही आपण पापाच्या सानिध्यामध्ये आहोत. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आपण जे आहे पूर्ण रीतीने नीतिमान बनू. आज आपण नीतिमान घोषित केलेले आहोत आणि आपले जे पवित्रीकरण आहे, पवित्रीकरण जे आहे ते पूर्ण होईल. आणि त्यामुळं आता पौल या ठिकाणी म्हणत आहे नीतिमत्वाचा मुकुट म्हणजे आपण त्यावेळेस नीतिमान बनू. आज आपण नीतिमान बनलो नाही, आपल्याला नीतिमान घोषित केलेला आहे, कारण की आपण ख्रिस्तामध्ये आहोत. आजही आपण पापी आहोत प्रियांनो, आजही आपण पापी आहोत, पण आपण ख्रिस्ताला शरण गेल्यामुळे आता जे आहे देव आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि दुसरं तिमोथेय 2:8 सुद्धा आपल्याला एक आशा देत आहे आणि ह्या ठिकाणी दाखवत आहे की देवाचे लोक जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रगट होणे त्यांना काय प्रिय आहे, कारण की आमचं गौरवीकरण होणार आहे. मुक्तीची योजना किंवा त्या तारणाला पूर्णत्व प्राप्त होणार आहे. म्हणून आपण जे निवडलेले, तारणलेले, विश्वासणारे लोक आहे, आपल्याला ख्रिस्ताचे प्रगट होणे प्रिय असणं गरजेचं आहे. हे आपल्याला इथे शिकावयास मिळतं. आणि मग प्रेषितांची कृत्य अध्याय 17 आणि वचन 31 मध्ये सुद्धा या ठिकाणी स्पष्ट रीतीने शिकविलेलं आहे की ख्रिस्त येईल त्यावेळेस तो न्याय निवाडा करेल. त्याने असा एक दिवस नेमला आहे. पुन्हा एकदा त्या दिवसाबद्दल बायबल बोलतो, न्याय निवाड्याच्या दिवसाबद्दल बोलत आहे. देवाने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्यांनी केवळ दिवसच नेमला नाही तर त्याचा पुत्र एक न्यायाधीश म्हणून नेमलेला आहे प्रियांनो. आणि हा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो आहे जगाचा न्याय निवाडा तो नीतिमत्वाने करणार आहे. आज आपण पाहतो प्रियांनो, कोणताही देश असू द्या, कोणताही न्यायाधीश असू द्या, कोणतंही कार्यालय असू द्या, त्या ठिकाणी सत्याने आणि न्याय निवाड्याने सत्याने आणि नीतिमत्वाने न्याय होत नाही प्रियांनो. आणि म्हणून आपण आज पाहतो की देयर इज इनजस्टिस, कारण की जे सर्व न्यायाधीश नेमलेले आहेत ते सर्व न्यायी सर्वव्यापी नाही आहे, ते सेनाधीश नाही, ते सर्वसमर्थ नाही. पण जो एक सिंहासनावर बसलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त तो सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, सेनाधीश आहे आणि तो सत्याने आणि नीतिमत्वाने न्याय करणार आहे. ही आशा आम्हाला लाभलेली आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठून त्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान होणे किंवा मेलेल्यातून पुन्हा उठणे हे कशाचं प्रमाण आहे? एक दिवशी तो येऊन नीतिमत्वाने सत्याने जगाचा न्याय निवाडा करणार आहे, हे त्याचं प्रमाण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मरणामधून उठवलं ही काही लहान बाब नाही. इट इज नॉट अ ट्रिवियल और अ स्मॉल और अ टायनी थिंग. ज्या देवाने त्याला मेलेल्यातून उठविलं हे प्रमाण आहे की आता न्याय पण येणार आहे. द जजमेंट इज कमिंग. आणि मग कशा रीतीने ख्रिस्ताचं मरणामधून उठणे आणि येणारा जो न्याय आहे त्या संबंधी कशा रीतीने आपल्याला संबंध पाहायला भेटत आहे हे आपण या ठिकाणी पाहतो. बऱ्याच लोकांना न्यायाधीश किंवा न्याय करणारा देव
नको आहे प्रियांनो. जर पवित्र शास्त्रातील देव केवळ आणि केवळ प्रीती असता तर आम्हाला कोणत्याही प्रकारची आशा लाभली नसती प्रियांनो. आणि एक देव या नात्याने तो न्यायी असणं, सर्वसमर्थ असणं, सार्वभौम असणं आणि पवित्र असणं गरजेचं आहे. आणि तो पवित्र आहे, तो न्यायी आहे, म्हणून तो न्याय करतो प्रियांनो. त्याच्या स्वभावाप्रमाणे आणि त्याच्या गुणविशेषाप्रमाणे तो न्याय करतो. आणि जर परमेश्वर पवित्र आणि न्यायी नसता तर क्रूस कधी घडलाच नसता, वधस्तंभ बायबलमध्ये नसताच प्रियांनो. आणि म्हणून जो शेवटच्या दिवशी न्याय होणार आहे तो देवाच्या गुणविशेषांवर, परमेश्वराच्या स्वभावावर अवलंबून आहे प्रियांनो. देव पवित्र आहे, देव नीतिमान आहे, देव न्यायी आहे, म्हणून तो न्याय निवाडा करणार आहे. जरी लोकांना आवडत नसेल हे सत्य, तरी बायबल मधला देव हा पवित्र आहे, न्यायी आहे आणि नीतिमान आहे. आणि म्हणून तो न्याय करतो प्रियांनो. तुमचा आणि माझा न्याय सुद्धा त्या लोकांप्रमाणेच होणं गरजेचं होतं, ज्या लोकांना अग्नी आणि गंधकाच्या सरोवरामध्ये म्हणजे नरकामध्ये फेकून देण्यात येणार आहे. आमचा न्याय सुद्धा त्याचप्रमाणे होणार होता, परंतु देवाच्या अद्भुत दयेमुळे, कृपेमुळे, त्याच्या आमच्यावर असलेल्या विपुल प्रीतीमुळे आणि प्रभू ख्रिस्त तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलेला जो मध्यस्थ आणि त्याच्या पूर्ण कार्यामुळे आपण त्या भयंकर न्यायापासून वाचल्या गेलो प्रिय. आपण ख्रिस्तामध्ये आहोत म्हणून आपण वाचल्या गेलेलो आहोत. हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवी. प्रेषितांची कृत्य 17 आणि 31 आपल्याला दाखवित की न्यायाचा दिवस नेमलेला आहे आणि जो न्याय करणार आहे तो प्रभू ख्रिस्त सुद्धा नेमलेला आहे. हे आपण या ठिकाणी शिकतो. आणि आमचा जो न्याय आहे प्रियांनो तो वैयक्तिक रीतीने होणार आहे. पर्सनल जजमेंट बायबल मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल बरेचसे वचन आहेत आणि पुढे आपण त्यावेळेस अभ्यास करू. त्यावेळेस नक्कीच आपण पर्सनल जजमेंट काय आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत. पण त्यावेळेस थोडक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की प्रत्येकाचा न्याय जो आहे तो वैयक्तिक रीतीने होईल. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस माझा न्याय होईल किंवा एखाद्याचा न्याय होईल त्यावेळेस देव जो आहे त्याच्या खापर पंजाला बोलवणार नाही किंवा त्याच्या आजोबाला बोलवणार नाही. जो लेखजोखा आहे तो वैयक्तिक रीतीने घेतला जाईल हे पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट रीतीने शिकवतो. आणि त्या ठिकाणी इफ आणि बट, जर आणि तर, आज आपण जे आहे कोर्टामध्ये न्यायाधीशासमोर जे आहे लोक बऱ्याचशा रीतीने वाचण्यासाठी लढाई करतात. नाही, माझा असा उद्देश नव्हता, मी असं बोललोच नाही, माझे असे विचारच नव्हते, माझा संकल्पच नव्हता. पण त्या परमेश्वराच्या त्या सिंहासनासमोर इफ आणि बट काहीही चालणार नाही. परंतु जर हे काहीही चालणार नाही, कारण की सर्वसमर्थ आहे, सर्वव्यापी आहे आणि सर्वज्ञानी असल्यामुळं त्या ठिकाणी जर तर चालणार नाही. तो सत्याने आणि नीतिमत्वाने तो जगाचा न्याय निवाडे करेल आणि तो वैयक्तिक रीतीने असेल हे आपल्याला या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. तो न्याय पूर्ण रीतीने पवित्र न्याय असेल, तो परमेश्वराचा पूर्ण पवित्र क्रोध त्या ठिकाणी ख्रिस्ताद्वारे बोधण्यात येईल हे बायबल आपल्याला शिकवते. योहान अध्याय 3 आणि वचन 18 त्याचबद्दल आपल्याला आठवण करून देतं की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडायचा प्रसंग येत नाही. पहा किती सुंदर अभिवचन हे दिलेलं आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडायचा विश्वास येणार नाही, न्याय निवाडायचा प्रसंग येणार नाही. कोणत्या अर्थाने या ठिकाणी बोलण्यात आलेला आहे तर ज्या प्रकारे दुर्जनांचा आणि भक्तहीन लोकांचा, अभक्तांचा न्याय होणार आहे तशा प्रकारचा न्याय परमेश्वर त्याच्या
लेकरांवर येऊ देणार नाही, हे इथे आपल्याला शिकावयास मिळतं. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. नक्कीच त्या न्यायाच्या दिवशी तर परमेश्वर त्यांचा न्याय करेल, पण ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही ते देवाच्या क्रोधाखाली आहे, न्यायाखाली आहे आणि दंडाखाली आहे. हे बायबल या ठिकाणी आपल्याला शिकवितं की जो विश्वास ठेवत नाही त्यांचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. योहान 3:18. आणि मग प्रियांनो, प्रकटीकरण जे आहे, प्रकटीकरण 19 वचन 11 ते 21 मध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं एक सुंदर चित्र प्रियांनो दाखविण्यात आलेलं आहे. तो सार्वभौम राजा आहे, सेनाधीश आहे, शक्तिशाली आहे, विजयी आहे आणि तो न्यायाधीश आहे, तो न्याय करणारा आहे. हे चित्र आपल्याला प्रकटीकरण 11 आणि 21 मध्ये दाखवलेलं आहे. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्यांच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करतो. कसं चित्र दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं इथे? तो त्याचं नाव काय आहे? विश्वसनीय आणि सत्य, फेथफुल अँड ट्रू. आणि नीतीने न्याय निवाडा करतो व लढतो. ख्रिस्त कसा आहे पहा, नीतीने न्याय निवाडा करतो आणि लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतलेले आहे. ख्रिस्त आहे हा. आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले आहे. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रांना मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. त्याचे डोळे अग्नीसारखे आहे आणि त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल आणि सर्व समर्थ देव याचा तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिले आहे. नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांना उच्च वाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजाचे मांस, सरदाराचे मांस, बलवानाचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वाराचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खाण्यास या. तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवर राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यात एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले. श्वापद म्हणजे अँटी ख्राइस्ट, ख्रिस्त विरोधी, जे सर्व जगातील ख्रिस्त विरोधी आहेत ते सर्व धरले गेले. दुर्जन जे सर्व कुकर्मी आहेत ते धरले गेले आणि त्यांच्या बरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. आणि श्वापदाची खून धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना त्यांच्या समोर चिन्हे करून थकवले होते. त्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोडस्वारावर बसलेल्या स्वारांच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाले. दिस इज द वर्ड ऑफ गॉड. हे देवाचं वचन आहे. शेवटच्या काळाचा जो न्याय आहे त्याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वसनीय आणि सत्य म्हटलेलं आहे. तो नीतीने न्याय निवाडा करणार आहे आणि तो लढणारा ख्रिस्त आहे. आणि त्याचं चित्र अशा रीतीने दाखवलेलं आहे की त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे आणि त्याच्या मुखातून तीव्र तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते आणि तो
तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाची कुंड तुडवतो. त्याचे वस्त्र कसे दाखविलेले, रक्तात बुचकळलेले आहे, कारण की त्यांनी त्याचं चित्र अशा रीतीने योहान त्या ठिकाणी करत आहे की एक राजा जो सर्व दुष्ट आणि जे सर्व शत्रू आहेत त्यांचा नायनाट केलेला आहे, आणि आता नायनाट केल्यामुळे त्या राजांचे, त्या शत्रूंचे रक्त त्याच्या अंगावर उडालेले आहे, आणि म्हणून त्याचे वस्त्र जे आहे रक्तात बुचकळलेले वस्त्र आहे. अशा रीतीचं चित्र जे आहे बायबल ख्रिस्ताचं करतं, कारण की तो विजयी आहे, तो न्यायनिवाडा करणार आहे, तो लढणारा ख्रिस्त आहे. हे चित्र आपल्याला प्रकटीकरणाचं पुस्तक किंवा अध्याय 11 अध्याय 19 दाखवित. एवढे भूकंप जे आहेत ते म्हणतात की मंडळीने येशू ख्रिस्ताला फारच केविलवाना असा ख्रिस्त बनवलेला आहे. मंडळी बऱ्याचशा मंडळीने प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र असं केलेलं आहे की जो जे आहे त्याचे तुरळे केस आहेत आणि फारच केविलवान मुख करून तो दार ठोकतो, अरे मला येऊ द्या रे, आतमध्ये येऊ द्या बिचारा, असं चित्र रेखाटलेलं आहे. मंडळी थोडे म्हणतात की मंडळीने अशा रीतीचा केवलवाणी ख्रिस्त तयार केलेला आहे किंवा रेखाटलेला आहे. पण ते म्हणतात की स्तोत्र 2 आणि प्रकटीकरण 19 पहा, तो सुराडा करणारा, लोकांचा सुराडा करणारा, न्यायनिवाडा करणारा, लढणारा अशा प्रकारचा ख्रिस्त आहे. त्याला केविलवाना किंवा बिचारा असं ख्रिस्त करू नका. ही सावळे आणि त्याच्या न्यायनिवाडामध्ये आपल्याला त्याचं सार्वभौमत्व आणि आपल्याला त्याचं सर्वसमर्थपण आणि त्याचं अद्भुत अशी शक्ती जी आहे आपल्याला त्याच्या न्यायनिवाड्यामध्ये दिसते. आणि तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे, आणि तो न्यायी असल्यामुळे त्याला अशा रीतीने वर्तन वागणं योग्य आहे. हे बायबल मधून आपण शिकतो. प्रभूला धन्यवाद देतो की आपण जे सर्व दाखलेले आहोत, ख्रिस्ताला शरण केलेले आहोत, आपण जे आहे सदैव देवाला धन्यवाद देऊया की त्या न्यायाच्या दिवशी ख्रिस्त कुंभाराच्या मडकाप्रमाणे आमचा चुराडा करणार नाही, पण त्यांनी आम्हाला त्याच्या नीतिमत्वाचे वस्त्र दिलेले आहे, दत्तक घेतलेलं आहे, आणि देव आपल्याला आता ख्रिस्तामध्ये पाहतो. आणि यामुळे आपल्याला त्याच्या कृपेला आणि त्याच्या कार्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. वी नीड टू बी थँकफुल अँड सर्विंग हिम जॉयफुली. आणि त्यामुळं आपल्याला हर्षाने त्याची सेवा करणं आणि त्याच्याप्रती सदैव धन्यवादी असणं गरजेचं आहे. पण प्रियांनो, मंडळीला अद्भुत अशी सेवा दिलेली आहे परमेश्वराने. जरी एक दिवशी न्याय होणार आहे, जे लोक ख्रिस्ताच्या बाहेर आहेत, मंडळीला अद्भुत अशी सेवा दिलेली आहे. आपण निष्क्रिय बनून जगू शकणार नाही. आपल्याला सुवार्ता प्रसाराचं कार्य दिलेलं आहे. हे मिशन प्रभूने, पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्याला मिशन दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला जो अद्भुत न्यायी सर्वसमर्थ ख्रिस्त आहे त्याची सुवार्ता, त्या दयाळू तारणाऱ्याची सुवार्ता, त्या न्यायी देवाची सुवार्ता आपल्याला लोकांपर्यंत न्यायची आहे. आपण आनंद करू नये की एक दिवशी देव कुकर्म्यांचा चुराडा करणार आहे. फक्त याच्यामध्ये समाधानी राहू नका आणि निष्क्रिय बनू नका, तर त्यांच्यापर्यंत पण आपल्याला सुवार्ता घेऊन जायची आहे. हे आपल्याला दिलेलं देवाचं कार्य आहे. प्रभू आपलं साहित्य पण तो आम्हीच आपल्याला पुढे चालवतो.